लाडकी बहीण योजना सुरू आहे. लाडक्या बहिणींना मी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ना, बरोबर आहे. आता ही लाडकी कोणी आलं, किती कोणी बोललं तरी सुद्धा, कोणीचा माईकला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आता 1500 रुपये आहेत ना, 1500 आहे, ते वाढवणार. जे बोललोय ना आम्ही वचननाम्यामध्ये ते करणार. आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार. या लाडक्या बहिणींना आम्हाला, तुम्ही चेष्टेमध्ये जाऊ नका, लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज सकाळीच मेसेज आलेला आहे. अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी सुरू होणार आहे. अखेरकाळ तुमच्या प्रतीक्षेला ब्रेक लागलेला आहे आणि आजपासून बघा, आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होतोय आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे जमा होत आहे. काही आर्टिकल आलेला आहे की 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होतोय, तर 2100 रुपये प्रमाणे नाही. जो बहिणींना मेसेज आलेला आहे, ज्या बहिणींचे कमेंट आलेले आहे, काय कमेंट केलेले आहे बहिणींनी की लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता आमचा जमा झाला, जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला. तर मेसेज कुठून आलेले आहे बघा, बुलढाण्यामधून मेसेज आले, जळगावमधून आलेले आहे. अशा मी तुम्हाला सांगतो की 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तुम्हाला पूर्ण 12 जिल्ह्यांची यादी आणि ज्या कमेंट आलेल्या आहेत त्या कमेंट सुद्धा वाचून दाखवतो. जुलै महिन्याच्या हप्त्याची कमेंट केवढी आलेली आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता. अतिशय खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे, कारण जुलै महिन्याचा हप्ता जुलैमध्येच भेटायला सुरू झालेला आहे आणि आजपासूनच याची सुरुवात झालेली आहे. अतिशय मोठी आणि आनंदाची ब्रेकिंग न्यूज ही पाहण्यासाठी सर्वात अगोदर मी तुमच्यापर्यंत ही अपडेट आणलेली आहे. म्हणून सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अपडेट खूप मोठी आहे. तुम्हाला जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे आणि कुठं सुरू होणार आहे. तर याची सर्व डिटेलवर माहिती मी घेऊन आलो आहे. आता सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहूया, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होणार आहे. सर्वात अगोदर जिल्ह्यांची नावं आपण पाहूया. सोबतच सातारा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर साताऱ्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. या 3 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. सर्वात अगोदर या 3 जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहे. 1500 प्लस 1500 नाही तर 2100 प्लस 2100 म्हणजे 4200 रुपये तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहे. तुम्ही जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील जिल्ह्यांची नावं आपण पाहूया. तर बघा, पुढील जिल्ह्यांची नावं अशा प्रकारे आहेत. जळगावला जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला पैसे आले असतील. नाशिकवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. भरपूर बहिणींच्या कमेंट येतात की मी नाशिकमध्ये राहतो, आम्हाला हप्ता जमा झाला नाही. तर नाशिकमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि ते सुद्धा 2100 प्लस 2100 तुम्हाला 4200 रुपये भेटले आहे आणि मागील राहिलेले पैसे सुद्धा तुम्हाला जमा होत आहे. पुढचा जिल्हा आहे तो संभाजीनगर. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे. तर बघा, आनंदाची बातमी दुसरी सांगतो. तर यामध्ये मागील राहिलेला हप्ता, कोणाला जानेवारी महिन्याचा हप्ता भेटला नसेल, कोणाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटला नसेल आणि काही बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील भेटलेला नसेल, अशा बहिणींना काय आले आहे आर्टिकल. तर बघा, GR जाहीर झालेला आहे. या GR मध्ये काय लिहिलेलं आहे, मागील थकबाकी जो हप्ता असेल, म्हणजे ज्या बहिणींची KYC झाली नव्हती, त्यांना प्रॉब्लेम आला होता, KYC मध्ये काही प्रॉब्लेम आला होता, तर अशा बहिणींसाठी आता पोर्टल तयार करण्यात आलेला आहे. त्या पोर्टलवर तुम्ही 31 एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, म्हणजे त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. जर तुमची KYC झाली असेल तर 31 एप्रिलपर्यंत तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे. 31 एप्रिलपर्यंत तुम्ही कधी त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही CSC सेंटरला जाऊन एकदा खात्री करून घ्या आणि तुम्ही ते एकदा KYC कंप्लीट करून घ्या. जे काही अपडेट असेल ते अपडेट त्या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करून घ्या. काही कागदपत्राची मागणी असेल, अंगणवाडीच्या सेविकांकडे ते कागदपत्र जमा करा. मागील राहिलेला सर्व हप्ता तुम्हाला दिला जाईल आणि यापुढे येणारा हप्ता तो तुम्हाला लगेच तुमच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होईल. हप्ता आता वाढलेला आहे. यामध्ये आता डायरेक्ट 1500 वरनं 2100 रुपये आलेला आहे, म्हणजे 600 रुपयाची वाढ झालेली आहे. तुमचे भरपूर हप्ता
मागील हप्ता राहिला असेल तर आता यापुढे कंटिन्यू तुमचा हप्ता होईल. फक्त तुमचं एकच आहे की तुम्ही यामध्ये तुमचं KYC कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि काही डॉक्युमेंटची गरज असेल ते अंगणवाडीच्या सेविकांकडे जमा करणे सुद्धा गरजेचं आहे. अशा प्रकारे हप्ता जमा होत आहे. तर या 3 जिल्ह्यांमध्ये पुढील हप्ता जमा होतोय. तर पुढील जिल्ह्यांची नावं आपण पाहूया. तर बघा 15 जिल्ह्यांपैकी पुढील जिल्हा 7वा जिल्हा येतो रत्नागिरी. जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी आहे. आज तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले. धुळ्यामध्ये राहत असाल तर धुळेवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. धुळ्याला सुद्धा आज पैसे जमा झालेले आहेत. आता रायगडमध्ये जर तुम्ही राहत असाल तर रायगडवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा 1500 प्लस नाही तर 2100 प्रमाणेच हप्ता जमा झालेला आहे. प्रति महिना 600 रुपयाची वाढ झालेली आहे. आता तुम्हाला माहित असेल इलेक्शन चालू असताना आता छत्तीसगडमध्ये इलेक्शन सुरू आहे तर तिथं BJP सरकारने एक अनाउन्समेंट केलेली आहे की प्रत्येक बहिणींना 3000 रुपये प्रमाणे हप्ता त्यांना देणार. तर त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी योजना चालू आहे. तर या योजनेमध्ये पैशाची वाढ झालेली आहे. ती वाढ कशा प्रकारे तर 2100 रुपये प्रमाणे झालेली आहे. 3000 तर मिळणार नाही पण 2100 रुपये प्रमाणे हप्ता नक्की वाटप होत आहे. पुढील जिल्ह्यांची नावं पाहू शकता तुम्ही. आता जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर मुंबईवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. आज तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहे. नंदुरबारमध्ये जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला आनंदाची बातमी आहे. बीडमध्ये जरी तुम्ही राहत असाल तर बीडवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. अशा प्रकारे या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्हाला पैसे जमा झालेले असतील. पुढील जिल्ह्यांचे नाव पाहण्या अगोदर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कारण आम्ही तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन येत असतो. कुठल्याही प्रकारची माहिती असू द्या सर्वात अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणून चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तुम्ही ऑन केलं नसेल तर बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. तर आता पुढील जिल्ह्यांची नावं आपण पाहूया. तर बघा पुढील 3 जिल्ह्यांची नावं अशा प्रकारे आहे. पुण्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर पुण्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे. कोल्हापूरमध्ये तुम्ही राहत असाल कोल्हापूरमध्ये सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे. अहमदनगरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर अहमदनगरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. अशा प्रकारे या 15 जिल्ह्यांमध्ये 2100 प्लस 2100 म्हणजे मार्च महिन्याचे 2100 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 2100 रुपये असं 4200 रुपये तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून सर्वांना कळेल की हप्ता वाटप झालेला आहे. आणि 3 आनंदाची बातमी आलेली आहे. पहिली म्हणजे 2100 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला भेटायला सुरू झालेला आहे. हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि मागील राहिलेला हप्ता ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांना देखील हप्ता जमा होत आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये ज्या बहिणींची KYC झालेली आहे असं सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही. जमा झाला असेल तर हो म्हणा, नाही जमा झाला असेल तर नाही म्हणा आणि जिल्ह्यांची नावं नक्की कमेंटमध्ये लिहा. माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.